नमस्कार दादा. नमस्कार. दादा, आज केरकरच्या अड्ड्यामध्ये एक प्रेक्षणीय आणि सर्वात मोठी शर्यत झाली, त्याबद्दल ज्यांना माहिती आहे आम्हाला थोडीशी. मित्र, मोठी शर्यत आणि छोटी शर्यत याच्यात काय नसतो. ज्यावेळी पैलवान नाव देतात आखाड्यात, दोन पैलवान मिळून एक लढत होते, त्यावेळी एक पैलवान हरणार आणि एक जिंकणार. त्याच्यात आज आमचा DSP ग्रुप, राजा ग्रुप कोलीवाडा, महाराष्ट्र दोस्ती ग्रुप यांचे दोन बैल सरपंच आणि वरदान यांचा विजय झालेला आहे. दादा, समोर टिटवी आणि सैड होता आणि आपला घरचा साथ वरदान आणि सरपंच, हे समोरची गाडी देखील चांगली पळते आणि आपली देखील गाडी चांगली पळते, तर काय सांगाल ते शर्तीबद्दल? इथं बघ, जे गोलिवलेले टिटवी बैलाचे मालक आणि आम्ही चांगले मित्र आहोत. मला ते सलग 3 वेळा टाकले. आज माझ्या घरच्या गाडीने विजय मिळवून दिला, यशस्वी केला. मला इच्छा होती प्रत्येक मैदानात आल्यानंतर का माझी ना तीच गाडी होणार, परंतु ही गाडी पिसरव्यालाच होणार होती. पण आमचे मित्र अदनान पटेल, माझी पोरं जायच्या अगोदर त्यांनी नाव फिरून मोकळं झाला. झालेल्या गोष्टी पुन्हा होत नसतात, आडाघडी चला पुन्हा करू. आज मी देखील घेसरवाल्यांवर पण नाव फिरवणार होतो, परंतु ते माझ्या मुलात गावल्यात. माझा मुलात गाव घेसर, घेसरवरून आम्ही भालला गेलो आणि भालला माझी फॅमिली आहे एक, आणि आम्ही राहायला पवार शिक्षणला गेलो. असं म्हणून त्याच्यावर फिरवलं का घरची गेल्यानंतर तुम्ही गावातल्या गावात शर्यत केली असं होतं. त्याच्यानंतर माझे मित्र गोलिवले भोईर यांनी नाव दिला, त्याच्यानंतर आम्ही त्यांच्यावर गाडी फिरवली. आता गाडी फिरवल्यानंतर माझे भाऊ, माझे मित्र म्हणायला लागले, आता कुठले बैल टाकायचे? म्हटलं शिट्टी बैल हा तर आपण हाकललेला आहे, दुसऱ्या ट्रिपला नका. आता माझ्या मित्राकडे बैल मागितलं होतं, ते आज देऊ उद्या देऊ हे चाललं होतं. तर आमचे संदीप भाऊ आणि आमचे त्यांचे मोठे बंधू त्याही सांगितलं चला आपली घरचीच गाडी हाकलायची. तर आम्ही वरदान आणि सरपंच काढला, याच्यात आम्ही यशस्वी झालो. दादा, सांगायचं तर सरपंच केरकरच्या अड्ड्यामध्ये चांगला बोलतो आणि मला वाटतं त्याचा लक्की मैदान आहे. लक्की मैदान नाही, आम्हाला फार मोठा अनुभव आले खिडकाल मैदानात. ज्यावेळी माझ्या सरपंचमध्ये एक कालापालावाला सट्ट्याचं आव्हान देतात, डबल टेबलचा भाव, त्यावेळी सरपंच बैल आमची इज्जत ठेवून यशस्वी गुलाल देतो आम्हाला, हे आम्हाला पूर्ण खात्रीपण आहे. हां का दादा, आपण बघू सरपंच वय झालं पण अजूनपर्यंत तीच धमक आहे याच्यामध्ये. मित्रा, वय आणि पळण्याचं याच्यात काही नसतो. एखाद्या पैलवानची तब्येत ज्यावेळी मजबूत असते आणि त्याच्यात ती संघर्ष करायची ताकद असते, ताकद असल्यामुळं म्हातारा आणि जवान, आज खऱ्या अर्थाने त्याला म्हातारा बोलतात सर्व, पण आज खरा म्हाताऱ्यानी यशस्वी गुलाल कसा असतो ते हे काल्या पिल्यावाल्यानं दाखवले. खरा संघर्ष माझा जो झाला ह्यो भोईर फॅमिलीशी नाही, टिटवी बैलवाल्यांशी नाही झाला, खऱ्या अर्थाने माझा ह्या सट्ट्यावाल्यांशी आज माझी शर्यत झाली. हां का दादा, वरदान आज देखील वयाने खूप लहान आहे पण स्पीड खूप भरपूर झाला, त्याबद्दल काय सांगाल? वरदान बैल ज्यावेळी नाशिकला आम्ही घेतला त्यावेळी आमचे संदीप भाऊ होते आणि माझं मोठं भाऊ आणि छोटे भाऊ होते. ज्यावेळी आम्ही बैल बघायला गेलो त्यावेळी माझा मोठा भाऊ बोलतो हा छोटा आहे, हा नको आपल्याला पाऊस काल्यात. त्याच्यानंतर माझ्यात आजीकडे बैल होता तो मुलात, तर ठीक आहे चला नको तर नको. त्याच्यानंतर गणपतीनंतर पुन्हा त्या बैलांनी चांगले यशस्वी गुलाल दाखवले तिकडे. परत मी दादाला म्हटलो, दादा संदीप भाऊ चला आपण तो बैल घेऊया. पुन्हा हे बोलले नको तो बैल आपल्याला. त्याच्यानंतर मुंबईवाले त्याच्यात झटून पडले, कोण 7 लाख, कोण 10 लाख, कोण 12 लाख केले. त्यावेळी मी ना म्हटलं बघा बैल आपला हातातून जाईल आणि आपल्या दाजीचा बैल आहे, आपल्या घरातला बैल आहे. मी दाजीला फोन केला संध्याकाळच्या टायमाला, दाजी बैल घ्यायला उद्या येतोय. व्यवहाराचा 1 रुपया ठरला नाही. बैल त्याच्या खर्चाने घेऊन पडग्याला शर्यतीला आले, यशस्वी 2 गुलाल दिले. त्याच्यानंतर बैल पुन्हा नाशिकला गेला, त्याच्यानंतर पुन्हा नाशिकला वडप्याला शर्यतीला आला, शर्यतीतून बैल आमच्या संदीप भाऊकडे आला. दादा, सर्व मित्रपरिवार नेहमी तुमच्या पाठीमागे असतो, त्याबद्दल काय सांगाल? हे मित्र नाही, माझे सर्व भाऊ आहेत. ज्यावेळी मैत्रीचा नाता येतो तिथं कुठेतरी फाटाणपाट होते. भावात किती वाद झाले तरी सकाळच्याला ते पुन्हा एकत्र असतात. म्हणून माझ्या मित्राने ह्यो DSP ग्रुप आणि महाराष्ट्र दोस्ती ग्रुप, राजा ग्रुप कोलीवाडा
हे आम्ही सर्व भाऊ आहोत. आणि हेच नव्हे, माझे शर्यती खेळणारे सर्व, माझ्याशी संघर्ष खेळणारे, माझी पब्लिक, हे पाहणारे धंद्यावाले, हे सर्व माझे भाऊ आहेत. दादा अभिनंदन खूप वेळ दिल्याबद्दल, आणि तुमचं असंच सरपंच आणि वरदान नाव करो हीच आईकडे प्रार्थना करतो. थँक्यू.